मुंबईच्या विक्रोळीमधील एकाच पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई रंगल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे। श्रेयवादासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली होती। विक्रोळीमधील पुलाचं 3 पक्षांकडून उद्घाटन करण्यात आलं। सगळ्यात आधी ठाकरेंच्या सुनील राऊतांकडून इथे उद्घाटन करण्यात आलं, तर सकाळी 11 वाजता शिंदेंच्या शिवसेनेकडून इथे उद्घाटन करण्यात आलं, तर भाजपकडून दुपारी 4 वाजता याचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईमध्ये एका पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। हा पूल विक्रोळीमधील लाल बहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडतो। एका पुलाचं उद्घाटन 3 पक्षांनी केल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईची तुफान चर्चा आहे। सर्वात आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी विक्रोळी पुलाच्या उद्घाटनासंदर्भात ट्विट केलं। वाहतूक कोंडी लक्षात घेता पूल सुरू करण्याचे आदेश दिले। अधिकृत समारंभाची वाट न पाहता आजपासून पूल खुला करण्याच्या सूचना दिल्या। शनिवारी दुपारी 4 वाजेपासून पूल खुला झाला। फडणवीसांकडूनच कालच याची माहिती देण्यात आली, मात्र दुपारी 4 वाजेच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनील राऊतांकडून या पुलाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांच्या काळामध्ये सर्व ओपनिंग झाले, नारळ फोडलेले आणि हा श्रेयवादाचा नाहीये। हे बघा ना, पाठपुरावा केलेले 2010, 2012, 2000 मुंबई कमिशनर असतील, स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल, त्यांच्या पाठपुराव्याने हा आज ब्रिज झालेला आहे। हे श्रेय द्यायचं असेल ना, फक्त या विभागाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील आणि या विभागाचे आमदार सुनील भाऊ राऊत या दोघांना श्रेय देणार आहे। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं सकाळी 10:30 पुन्हा एकदा पुलाचं उद्घाटन केलं। त्यानंतर भाजपनं दुपारी 4 वाजता या पुलाचं उद्घाटन केलं। जसं पूर्ण तुम्ही देशात बघत आहात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकासाचं राजकारण करत आहेत, तसंच सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी विकासाचं राजकारण करत आहेत। जर ही लढाई श्रेयाची असती तर याचं उद्घाटन, बाकीचे कार्यक्रम, समारंभ असं काहीतरी झालं असतं, पण जसं काल आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा उद्घाटन वगैरे वेगळा विषय, पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि लोकांच्या गरजा बघताना सध्या काही कार्यक्रम न करता या पुलाची सुरुवात करा आणि लोकांना यांचा लाभ घेऊन द्या। सकाळी पुलावर सर्व पक्षीयांकडून बॅनरबाजी करण्यात आली। एक पूल 3 पक्षांकडून उद्घाटन याची मुंबईत श्रेयवादाची तुफान चर्चा सुरू आहे। निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्षीयांमध्ये हा श्रेयवाद रंगलेला आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये विक्रोळीतील एकाच पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई रंगल्याची चर्चा त्यानंतर सुरू आहे।